मित्रांनो, सामायिक खातेदारांचे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढताना अनेक लोकांना अडचण येते. ते म्हणजेच एका सातबाऱ्यावर एका व्यक्ती एका नावापेक्षा जास्त वारसाचे नाव असणे. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 2, 3, 4, 5, 6 असे वारस असतात. तर अशा परिस्थितीत त्या 6ही व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र कसे बनवायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही, कारण आतापर्यंत कोणीही ही माहिती यूट्यूबवर एवढ्या डिटेलमध्ये दिलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय कामाचा आहे. संपूर्ण पहा, कोठेही स्किप करू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सामायिक खातेदारांचे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवताना एका सातबाऱ्यावर जेवढे नाव आहे त्या सर्व लोकांच्या नावाने आपल्याला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनविता येते. तर चला मित्रांनो, नोंदणी करूया. मित्रांनो, आपण आता सामायिक खातेदारांचे विशिष्ट ओळखपत्र बनवणार आहोत. त्याकरिता आपण आलेलो आहोत. आता फार्मरची डिटेल घेतली आहे आपली आणि तिथे आपण फार्मरचा डिस्ट्रिक्ट घेतलेला आहे, तालुका घेतलेला आहे, गाव पण सिलेक्ट केलेलं आहे. आता या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 6 व्यक्तींचे नावे आहे, म्हणजेच 6 वारस आहे. तर मित्रांनो, आपल्याला सामायिक खातेदारांचा शेतकरी ओळखपत्र बनवताना आता समजा एका सातबाऱ्यावर 6 नावे आहे, तर 6ही शेतकऱ्यांच्या नावाने वेगवेगळे आपल्याला विशिष्ट ओळखपत्र बनवता येते. सर्वात प्रथम आपण एका व्यक्तीचा आता बनवणार आहोत. तर आपण त्यासाठी ह्या पर्याय निवडलेला आहे आणि सबमिटसुद्धा केलेला आहे. त्यानंतर आपण व्हेरीफाय लँडवर क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर आपण डिपार्टमेंट अप्रूव्हल रेव्हेन्यू करणार आहोत आणि फार्मर कन्सेंट घेणार आहोत. आणि एक वेळा आपण डिटेल पाहणार आहोत शेतकऱ्यांची बरोबर आहे की नाही. हा फॉर्म आपण सामायिक खातेदारांचा भरता. मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र सामायिक खातेदाराचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा आहे फॉर्म. आता आपल्याला प्रोसीड टू ई-साईनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर शेतकऱ्यांचा आधार कार्ड आपल्याला टाकायचं आहे ई-साईन करण्यासाठी. आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि आलेला OTP आपल्याला खाली रकान्यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि बघा मित्रांनो, आपण फॉर्म सबमिट केल्याबरोबर आपल्या सामायिक खातेदार म्हणजेच वारस खातेदारांचे आपण सक्सेसफुली नोंदणी केलेली आहे. तर मित्रांनो, ठीक अशाच प्रकारे सातबाऱ्यावरील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने त्यांचे वैयक्तिक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यांचे आधार कार्ड टाकून तुम्ही त्यांना विशिष्ट ओळखपत्र बनवून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.